पावन झालं चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेली, बोलतो वचने अति भाविक, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. पांडुरंग प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या गोपालाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंगवू चित्तासी आपुली. संत सावता महाराजांच्या चरणी आणि श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी नतमस्तक हो. आणि वेळ कमी पडत असल्यामुळे 2 दिवस साऊंड सिस्टीम वाल्याला धन्यवाद द्यायला मी विसरतो. फार छान साऊंड सिस्टीम आहे, फार छान. सगळीकडे सगळं मिळतं तर साऊंड सिस्टीम अपुरी असते. कुठं कुठं साऊंड सिस्टीम चांगली असते तर माणसं अपुरी असतात. इथं सगळंच बरोबर आहे, थोडा वेळ कमी आहे. पण आपल्याकडे ठीक आहे ना, वेळ कमी पडणे ही चांगली गोष्ट असते. वेळ जास्त झाली म्हणणं चुकीचे, वेळ जास्त होऊ नये, वेळ कमीच असावा. 24 तास कमी आहेत असं म्हणणं फार चांगली गोष्ट आहे. कथेचं अनुसंधान असं आहे, आज नरहरी सोनार असं आख्यान आपल्याला ऐकायचं. आणि सगळे संत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे म्हणतात ना, त्या पण पुराव्यासहित आता ऐकतो एवढंच. एका सावकारानं नवस केला होता देवाला, मला जर मुलबाळ झालं तर तुला सोन्याचं आणि त्याला रत्नाचं कोंदण बसवून कटी सूत्र म्हणजे करदोडा लागेल. नवस पूर्ण करायला तो आला आणि विचारलं बाजारपेठेमध्ये पुजाऱ्यांना, इथं चांगला सोनार कोण आहे? व्यापारी म्हणाली, महाराज आहे वा एक फार हुशार चतुर आहे, त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा केवढ्याचं कितीचं काय, तो बनवूनही देईल आणि सगळं तुम्हाला सविस्तर सांगेल. पुजाऱ्यांनी सावकाराला सांगितलं. काय केलं सावकारानं? वाचा सावकार किती श्रीमंत होता बा. सोनं घेतलं, रत्न घेतली, हिरे घेतले, हिरे एक एक हिरा लाख मोलाचा असतो. सगळं घेतलं, गाठोडं बांधलं. नरहरी सोनाराचा पंढरपूरच्या पेठेतला पत्ता पुजाऱ्यांनी सांगितला होता. नरहरी सोनाराच्या घरी गेला. मग काय काम, आम्हाला याचा एक करदोडा बनवून द्या, ह्या रत्नांचा, हिऱ्याचा, सोन्याचा. बर बर. कुणाच्या मागचा? पांडुरंगाच्या. पांडुरंगाच्या का? कमरेला बसवायचं म्हणल्यावर कमरेचं माप लागेल की आपल्याला? बरोबर आहे, पण तिथं काही नवरदेवाला शिवायचंय का? नवरदेव बदल टेलर बघा, एकच माणूस 10 वेळा जरी गेला तरी 10 वेळा त्याला नवीन माप घ्यावं लागतं. बरोबर आहे, कारण काय सारखं कमी जास्त होतं माणूस. पण परमात्मा पांडुरंगाच्या कमरेला जर करदोडा शिवायचा आहे, हा पंढरपूरचा सोनार. सावकाराला प्रश्न पडला असेल, हा माप कसं काय विचारतोय? वाचा बरं पुढं. काही त्याला खवखवी अशी एक मन आहे. त्या सोनाराच्या मनात आधीच त्याचं मन त्याला खायला लागलं. माप आणून द्या, तरी बी जर कमी जास्त झालं, आधीच्या ओळीत काय म्हणालाय? माप आणून द्या. आणि या ओळीत काय म्हणालाय? माप आणून दिलं आणि तरी बी जर कमी जास्त झालं तर माझा दोष नसणार बरं. आता असं कसं काय? तुम्ही कापड टेलरकडे टाकली, कमी जास्त झाले, माझ्याकडे नाही म्हणल्यावर हा ठीक आहे. कधी कापडावरून कापडाचं माप घेताना टेलर म्हणला तर ठीक आहे, समक्ष माणूस तिथं असताना टेलर असं म्हटलं, तुम्ही ऐकून घ्याल का? तुम्हाला नाही, तसं नाही चालणार. एवढं मीटर एवढा महागाईचा आणायचं, तुम्ही म्हणताय माप कमी जास्त झालं तर? नरहरी सोनार म्हणतोय, माप जर कमी जास्त इकडं तिकडं झालं तर माझ्यावरती नाही. सावकार नवर करतोय, याच्या पुढे गटोडं ठेवलं हिऱ्याचं, सोन्याचं, मानकाचं, मोत्यांचं, रत्नांचं, आणि हा म्हणतोय की माप कमी जास्त झाल्यावर माझ्याकडे नाही. मग दोष कोणावर द्यायचा? सावकाराने नवल केलं. पुढं काय झालं? मनेचं निध देवा सोमयाचं नावडे तयाचे दर्शन, असोपणाचे काय प्रयोजन, मग मुजाणून विधले. सावकारानं मनामध्ये विचार केला, बाबा आम्ही
आम्ही इतक्या लांबून या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतो ना, हा पंढरपुरात जन्माला आला आणि याला देव बघू वाटत नाही, काही नवल आहे बघ. आणि कोणता देव? परमात्मा पांडुरंग. पांडुरंग कोणाला बघू वाटत नाही? पंढरीमध्ये जन्माला आलेल्या या नरहरीला. पण सावकार हुशार होता, तर म्हणला आम्हाला काही देणं घेणं बाबा, तुझं तुझ्याजवळ. मापच सांगितलंय ना पांडुरंगाच्या कमरेचं. आता जातो घेऊन येतो. वाचा. चतुरे करोने रत्नबाई सवेरे वंदने कटे सूत्राचे से करोने दिले नेवने त्या पासे. सावकार केला, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि ते माप नरहरी सोनाराला येऊन सांगितलं. नरहरी सोनारानं त्या मापाचा करतोडा तयार केला. बघा, करतोड्याला सोनं आतून बाहेरून, त्याच्यावर माणिक मोती आणि पुन्हा हिरे जागच्या जागेवर एवढं सुंदर बसवून तो करतोडा तयार केला आणि तो नरहरी सोनाराने सावकाराच्या हातामध्ये दिला. मग अभिषेक करून गरुड ध्वजा सोडोपचार केले पूजा कटे सूत्र घालून पाहती माझा तव त्यानं पुऱ्याची सर्वथा. सावकाराने ते कटीसूत्र म्हणजे आपल्या सोप्या भाषेत करदोडा म्हणून करदोडा घेतला. पूजेचं सगळं सामान घेतलं. षोडशोपचारी म्हणजे 16 प्रकारची पूजा आहे त्याच्यामध्ये. 16 प्रकारच्या पूजेचं साहित्य घेतलं. सगळं घरदार घेतलं. नवसानं जन्माला आलेलं पोरग घेतलं. पोराची आई घेतली. आजी आजोबा सगळा लवाजमा गाभाऱ्यामध्ये शिरला. आणि माणसाला किती आनंद आहे माहितीये का? नवसाला पांडुरंग पावलाय आणि त्याला आता करतोडा बसवायचा आहे. सगळं कुटुंब गाभाऱ्यामध्ये गेलं. पूजा केली. अभिषेक केला पांडुरंगाला. आणि मग तो नवसाचा करतोडा बसवायला गेला तर तो थोडा कमी पडला. पुंडलिका पुढे सांगतो मी. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अधिक करिता होय फार प्रमाण करिता मागन पुर. 93 ला वाचा. 93 ला. नरहरी जवळ आणून मागुती त्याने वाढविला करून युक्ती देवाजवळ आणली पुढती तेव्हा ते अधिक दिसत आहे. तो करदोडा काही बसला नाही पांडुरंगाला, कमी पडला. माणसानं ती एवढा मोठा श्रीमंत सावकार आणि करायची हौस तर किती मोठी. म्हणून माणसाने पंगत काय करावी? साधी करावी पण पोटभर खायला घालावं म्हणते का माणूस. त्याला बासुंदी फटायची काय गरज होती? निमेच पण तिला पूर्ण. मग सोन्याचं करायचं त्याला हिरे बसवायची काय गरज आहे? त्याच्यापेक्षा हिरे कॅन्सल करायचे, करतोडाच मोठा करायचा. सावकाराला वाटला तर आपली जोडीत मिळेल. पळत 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 नरहरी सोनाराकडे गेला. महाराज तुम्हाला माप दिलं होतं की त्या मापापेक्षा जरा कमीच दाखलं का काय? येड्या, देवाचं माप द्यायला तू निघाला. देवाचं देव गावला कोणा? देवातला वाद देव मिटवायला गेला होता. बैरोबा विष्णुदेवन ब्रह्मदेव म्हणाले कोण मोठे बघा. काय देवाचं तरी जमतं काय? माणसाचं कशावर होतं? मग तो अगर पैसे जाऊ दे. बैरोबा मला सोपं. विष्णुदेवाला म्हणला देवाच्या पायाचं दर्शन घेऊन यायचं आणि ब्रह्मदेवाला म्हणला मुकुटाचं. जो माझ्या पुढे आधी येईल तो मोठा. विष्णुदेव गेला खाली पायाचं दर्शन घ्यायला. विष्णुदेव साक्षात नारायणच खाली गेला देवाचं पाय. अनंत ब्रह्मांडाचा नायक आणि त्याच्या पायाचं दर्शन घ्यायला विष्णुदेव गेला. बरीच वर्ष फिरला आणि एका पाताळामध्ये पाताळ गणपती डेहरी अशी पुढे होती. ती डेहरी आत घेतल्याशिवाय खाली जाता येत नाही. विष्णुदेव म्हणाला गणपती बाप्पा डेहरी जरा आत घ्या की. आत घेतली. बरं घेतले जातो पत्ता विचारतो अजून इथून किती लांब गेल्यावर देवाचे पैसा पडते. गणपती म्हणाला ओळख नाही तुझी माझी पण तू विष्णुदेव तर नाही ना. विष्णुदेव म्हणाला इतकी पाताळ मी खाली आलो तरी तू मला ओळखलं कारण काय? गणपती थोडक्यात म्हणाला तुझ्यासारखे अनेक विष्णू देवाचे पाय शोधायला गेलेले अजूनपर्यंत माघारी आले.
कसं काय बरं? अरे मूर्ख साधं ना, अनंत कोटी, अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, एक कोटी संख्या कोटी, त्याला अनंत विशेषण लावलं आणि अशा देवाचं पाय तू शोधायला निघाला? मूर्ख आहे का? त्या देवाचा कमरेचं भाग कुणी घेतलं? सावकाराला. त्या देवाची कंबर सापडत असते. देवाला जर देवाचे पाय सापडले नाही तर हे येण्याला त्याची कंबर मोजता येईल का? त्यानं कमरेचं माप घेतलं, तो सोनाराला म्हणतोय गापलं का काय? गापत नाही, वाढवून देतो तो. पुन्हा तो करदोडा वाढवला, नरहरी सोनाराने सावकाराच्या हातात दिला. पळत आला सावकार. तोरण बायका पोरं ताटकळली होती. नवसाचं पोर आईच्या कडल आई बी दुखायला की पाय कर उभं राहणार. पांडुरंग युगी 28 बाई, पण पांडुरंगाच्या भक्ताला नाही जमत एवढा वेळ. आला, पुन्हा बसवायला गेला करदोडा. करदोडा वाढवला होता पण तरी बी बसला नाही. आणि मग काय झालं आता वाचा बरं. अधिक करिता होय फार, प्रमाण करिता मादान पुरय, सावकार झाला चिंतातुर, मने रुक्मिणीवर का शोभल. आधी केलं तर कमी पडलं म्हणून आधी सोनाराला वाढवून सांगितलं ना, आता ते कमरेलाच बसलं, खाली करून पडायचं. मापात बसत नाही कुठलीही गोष्ट. कमी तरी होते नाही तर जास्त तरी होते. त्यावेळेस समजावं. हरिविजय मध्ये आमच्या श्रीधर स्वामींनी फार सांगितलंय, देव कधी कधी कोपतो. याची लक्षणं 17-18 वेळेस सांगितली. आता सांगत नाही मी, पण ओळखून घ्यायचं. माप कधीतरी होत किंवा जास्त तरी होते, याचा अर्थ देव तुमच्यावरती कोपलेला आहे, शोभलेला आहे. सावकार काळजीत पडला की हा पांडुरंग माझ्यावर, माझं काही चुकलं नाही, मी नवस बोललो आणि नवस पूर्ण करण्यासाठी मी इथं आलो. मग माझा कर तुला कमी नाही तर जास्त का होतोय? वाचा बरं. माझा शुद्ध भावना इच्छिते, कटी सूत्र न घेती श्रीपती, नरारी पासी येऊन मागुती, का कुळती येत श्री. सावकार म्हणते की माझा भाव शुद्ध नाही, बहुतेक म्हणून देवाला तो मान्य नाही. एवढं कळणं यालाही फार मोठी अक्कल लागते. सावकार म्हणतो नक्कीच माझ्याकडून काहीतरी कमी राहत असावं भक्तीमध्ये. तो परत आला, नरहरी सोनाराच्या पाया पडला. महाराज कमी तरी पडते नाही तरी जास्त तरी होते. पाया पडतो, काकून ते आला सावकारान. काय म्हणाला सोनाराला? मने परावलाची येऊन दृष्ट पावा चक्रपाणी, कटी सूत्र आपले हाती घालून येई परतोनी मागुता. काकून ते येऊन सोनाराला म्हणाला सावकार, महाराज पाया पडतो, तुमचं देवाचं काय भांडण असेल ते असेल, पण माझ्यासाठी मी म्हणतोय म्हणून माझा नवस सिद्धीला जावं म्हणून एक करा. तुम्ही चला मंदिरामध्ये, तुम्ही बघा ते एकदा पांडुरंगाला, त्याची कंबर मोजा, तुमच्या हातानं माप घ्या, तुमच्या हातानं माप घेऊन मग तो करतोडा तयार करा. मी त्या देवाला घालेन आणि मग तुम्ही माघार घ्या. तुम्हाला म्हणत नाही मी काय तिथंच राहा, पण तुमच्या डोळ्याने एकदा पांडुरंग बघा, त्याची कंबर मोजा आणि मला कटीसूत्र बनवून द्या. काही म्हणतोय सोनार? तो म्हणे मी आहे व्रतस्थ, गेलो नाही अद्यापी तेत, एक शंकरा वाचून दैवत, नाही पाहत दृष्टीसी. नरहरी सोनार उठले आणि सावकाराला म्हणाले, नाही एवढं मोठं गिराईक माघारी गेलं तरी चालेल, मला गरज नाही. आपण महाराज माझ्या नवसाचं काय, अरे मी माझा नवस कधी मोडत नाही तुझ्यासाठी. काही मी येणार काय तुझ्या नवसाचं मला देणं नाही, तू कोणा तरी माफ घे. पण आम्हाला सांगितलं की तुमच्याशिवाय हे माफ करतो तर, पण मी येऊ शकत नाही. मी व्रतच आहे आणि मी व्रत घेतले. काय व्रत घेतलंय तुम्ही? एका भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कोणालाही मी गणतीमध्ये धरत नाही आणि या दृष्टीने त्या पांडुरंगाचं दर्शन मरेपर्यंत घेणार नाही. सावकार पंढरपूर मध्ये असून पांडुरंगाचं दर्शन घेणार नाही अशी शपथ घालणारी ही माणसं महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. महाराज वाचा पुढे. मला वस्त्र गुंडाळूनी नेत्रासी, नरारी चालीला देऊळासी, देखोनी हासती क्षेत्रवासी,
आश्चर्य तयाशी वाटले. ज्यावेळेस स्पष्ट शब्दामध्ये सोनाराने विरोध केला त्यावेळेस सावकाराला एकटी सुचली. सावकार म्हणतो, महाराज तुम्हाला नाही बघायचं ना तो पांडुरंग तुमच्या डोळ्याने, तो नका बघ. माझे तुकोबा म्हणतात, सदा माझे डोळे झळ तुझे मूर्ती रकुमाईच्या पोती, गोड तुझे रूप गोड तुझे ना, देई मज प्रेम सर्व विठू माऊली हाची वर देई, संचरून राही हृदयी माझ्या, डोळ्यापुढे तू आणि हृदयामध्ये सुद्धा तू वस. तो का म्हणे, काही न मागे आणि तुझे पायी सुख. आणि काय म्हणतोय हा, नाही बघणार. सावकार म्हणतोय, असं करूया, नाही बघायचं तर नका. आपल्याला मतलब फक्त कमरेच्या मापाचा आहे. तुम्ही डोळ्याला पट्टी बांधा, फडकं बांधा, चिरकोट बांधा आणि मग चला बरं, मग सोनाराला पड. ही युक्ती मला मांडली. कमरेला लगेच त्यानं फडकं बांधलं. सोनाराला म्हणला, जरा आता घराच्या बाहेर यायची पंचायत. बाहेर आणला आणि पंढरपूरच्या बाजारपेठेतून नरहरी सोनार डोळ्याला फडकं बांधून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात निघाला. पंढरपूरची लोक हसायला लागली. हे आम्ही काय सांगितलं जगाला, इथं काय घडतंय पंढरपुरामध्ये. ऐका पंढरीचे महिमा, राऊळ तुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, देव ते जाणावा. वा वा, नरहरी सोनारा बांधलं बरं का. पंढरपूरच्या पांडुरंगाचं थोबाड बघायचं नाही म्हणून स्वतःच थोबाड फडक्यानं झाकलं. अख्खी पंढरपूरची लोक हसायला लागली सोनाराला. पुढं काय झालं, मनाती निदान दृष्टी देखोनी, दरिद्र जैसा दाखी नयनी, तैसेची नरारीचे ज्ञान आले कळोन मासी. आणि जे नाही महाराज, जनता म्हणजे जनार्दन असतं. जनता जनार्दन कशाला म्हणतात, माणसं म्हणायला लागली, कळलं तू किती शहाणा आहे ते. मल्लिकार्जुनाचं दर्शन काय करतो, अभिषेक काय करतो, 16 प्रकारची पूजा काय करतो, वाळूमध्ये पिंड काय रचतो आणि त्या भगवान शंकराची आराधना करतो. वा 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 वा. आजपर्यंत आम्ही तुला चांगलं समजायचो, पण तू देवाच्या एवढा ईर्षेला लागशील असं वाटलं नव्हतं. इतका कुणाच्या ईर्षेला, भगवंताच्या. आज तुझी अक्कल कळाली. आपल्या भाषेत सांगायचं, तू किती शहाणा आहे ना ते आज कळालं. आज, आतापर्यंत नाही. पंढरपुराच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाताना स्वतःचे डोळे झाकले. समोर जर इष्टिकेचा संपत्तीचा ढिगारा सापडल्यानंतर एखादा माणूस जसे स्वतःचे डोळे मिटून घेतो ना, त्याला कोण शहाणा म्हणेल. पिशवी करून घरी आणायचं असतं का, डोळे मिटायचे असतात. आणि एवढं मोठं निधान नामामध्ये काय सोपं निधान आहे का ते. आणि एवढं मोठं निधान, संपत्ती, छागीर, इस्टेट आहे. कोणती, ब्रह्मांडाचा नायक समोर आहे आणि तू डोळे झाकून चालला. वाचा पुढं. धन्यवाद. आता जी सुंदर वाचकाची सेवा केली ते हरिभक्त परायण आमचे परवसने हरिभक्त परायण जाधव महाराज बीच. आता यानंतर वाचकाची सेवा आमचे परमार्थ स्नेही हरिभक्त परायण अनंत महाराज काळे वडगाव हे करतील. सूचक बाबरपूर्तीच राहतील. हे घरी ठेवून या चिंतामन, वयाची कळावे तीर्थाटन, देवी घ्यावयाचे देवदर्शन, नित दाखवून जातसे. आमचा कुर्मदासाला चालता येत नाही तरी गेला. आंधळ्यांनी देवाकडे डोळे मागितले, या जन्मात नाही. तुझी भक्ती करतो, पुढच्या जन्मात का होईना डोळे दे, तुझी वारी करी. आता आंधळी माणसं जातात पंढरपूरला, देवाला काय म्हणतात, तू काही दिसणार नाही आम्हाला, पण पुढच्या जन्मात आम्हाला डोळे दे, तुझी वारी अशीच करील. आणि याला ह्या जन्मात डोळं दिलं तर हा डोळं झाकून निघाला. काय माणूस आहे बरं. याचा अर्थ एकच की घरी चिंतामणी नावाचा खडा ठेवायचा. एक चिंतामणी जवळ असताना आयुष्यातल्या सगळ्या चिंता नष्ट होतात. आणि आयुष्यात कसली चिंता येऊ नये म्हणून देवदेव करीत फिरायचं. याला काय अर्थ. अशी पंढरपूरची माणसं नरहरीला बघून बोलू लागली. वाचा बरं. एक म्हणती ज्वरिताची पक्वान जायचं नावळे निचे नरहरीच्या ध्यानाचे वैकुंठवासी नयके. सांगू का नको मागापासून विचार करतोय पण सांगतोच. एक असंच राजा होता, त्यानं असं देऊळ बांधलं होतं विद्यानगरीचं. आज त्याला विजयनगर म्हणतात. मग एक वारकरी असंच फिरत फिरत त्याच्या घरी आलं.
राजाने त्याला थांबवून घेतलं. थांब थोड्या वेळात आमची आरती बिरती बघ, किती माणसं, काय काय थाटमाट, आणि नैवेद्य बी असतो परत. तसला शिरा आहे त्याला, काजू बदाम ऍपल शिरा, पायनॅपल शिरा. तुझ्या बाप ज्यांनी खाल्ला नसेल. वारकरी म्हणाला असू दे, नाही खाल्ला तर आज खातो. राजाचे दास दासी नोकर चाकर सोहळ्यामध्ये राजा त्याचं कुटुंब, पुढे मोठी त्या राजाई देवीची पूजा आरती, काकड आरती, आणि मग महाप्रसाद. वारकरी सकाळ प्लेटीत राहिले. राजा म्हणा कसं काय, हाताला बी चिकटत नाही, प्लेटीला बी चिकटत नाही, त्याला वरील तो वगैरे खात होतं का तुझ्या बापजे. वारकरी म्हणलं आता काय किती वेळा बोलून दाखवशी. नाही नाही तसं नाही, मला एकच विचारायचं. सगळा महाराष्ट्र पाहता घरी दाला म्हणतो, असं बघितलं का कुठे? असा देव, अशी देवी, असं मंदिर, अशी रोषणाई. हा वारकरी म्हटला खाल्ल्याचं सोसलं पण देवाचं नाही सोसायचं. म्हणलं का? अरे बघ देवीच्या अंगावचे कपडे बिपडे. अरे ओढ जे ते एक शीत धिदली या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण कोटी याग केले पूर्णाचे महिमा नाही देवताचे. अरे बाप खाऊन गोरखाय लागला. ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विकटाळी, पण तुझं आमच्याकडे एकच नाही. काय पोळी कोणाची बी खा, टाळी फक्त पांडुरंगाचीच वाजते. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे अनंत तपाचे हे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंत पार तो हा कटीकर ठेवून उभा. म्हणजे पांडुरंगासारखा देव नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरली क्षेत्र ऐसी चंद्रभागा हा ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुझी जी देवी ना देवी येऊन बघ पंढरपुरात अष्टमहासिद्धींच्या सोबत हातामध्ये झाडू केसरी टोपली घेऊन माझ्या पांडुरंगाचं पटांगण झालीत असते. अभिमान असावा महाराज आपल्या देवाचा, अभिमान असावा. त्याच पंढरपुरात राहणारा एक नरहरी सोनार त्या पांडुरंगाकडे जाताना डोळे मिटतो. माणसं म्हणाली अरे ज्याला ताप आलेला असतो ना, ताप आलेला त्याला कितीही गोड खायला द्या त्याला कडूच लागतं. हा ताप आलेला रोगी माणूस आहे. पंढरपूरचे माणसं म्हणाले नरहरी सोनार हा रोगीश एवढा गोड देव, पण याला मात्र तो कडू वाटतो. वाचा पुढं. एक म्हणती जाता जाणे आपुलाची काय प्रयोजन ऐकना परिचय त्रिविधजन परस्परे बोलते. बाकीचे म्हणायला लागले काही लोक अशी असतात त्यांना देणं गेलं नसतो. नवरा मरो नाही तर नवरी मरो. वराड नीट राहिलं बस, पंगत चांगली झाली गाव सोडून मारुती. आपल्याला काय करायचंय? जो करेल तो भोगेल, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. हा साक्षात देवाचं दर्शन घेताना डोळे मिळतो. याचं आपल्याला देणं घेणंच नाही ना. चला पुढं. असो या परी सोनार नरहरी काय केलं? सत्वर आला महाद्वारे धरुणी हा करी रावळा तरी पहिला. महाद्वारापर्यंत आला नरहरी सोनार सावकाराने हाताला धरले. महाराज चला इथं नामदेव पाहिजे, नाही तर लात लागन आमच्या नामदेवाला. चला इकून इकून. तर काय करणार? हा बाबा कधी आलाच नाही तिथं. हाताला धरत या नरहरी सोनाराला सावकाराने गाभाऱ्यापर्यंत आणलं. वाचा. एक हातुनी बोलती वचन देवाचा संग घाली नमन एक मनती दोन घेती दर्शन चरण वंदीला. अशा माणसाला बघायला फार लोक गोळा होतात. पंढरपूरची बाजारपेठेतले लोक बी बाहेर गोळा झाले आणि बाहेर पैसा लागला लोकांच्या. पैसा काही पैसा लागले. भारत जिंकल का इंग्लंड जिंकल नेहमी म्हणायला लागली. हा घेईल करे दर्शन? हा पायाला स्पर्श करेल का? काही म्हणायचे यार जो तोंडच बघणार नाही तो पायाचं दर्शन कसं घेईल? कसा स्पर्श करील? नाही नाही आता इथपर्यंत आलाय म्हटल्यावर तो पट्टी सोडल्याशिवाय राहील का? माणसं म्हणायला नाही. लोक हसायला लागली आणि नरहरी सोनाराबद्दल अंदाज बांधायला लागली. वाचा पुढं. आणि यासीन घाली बैसन आई घाली मिष्टान्न भोजन प्रयोगा नाही केली करीत
स्नान तो दक्षिण दान करील काय. माणसं बोलायला लागली बाहेर, घरी आलेल्या पाहुण्याला जो बसायलाच देत नाही, तुमच्या माझ्यावरून लगेच कळेल आपल्याला. आवडीचा पाहुणा आला तर त्याला आणायला आपण पळत जाईल, या 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 त्याची पिशवी वगैरे लगेच. नाही आवडीचा आला की लगेच घरात पुसपुस. आता लवकर कसा घालवायचा? उदाहरण व्यवहारात नाही. ज्याला बसायलाच आपण अंतरून देणार नाही त्याच्यासाठी आम्ही गोड जेवण बनवू का? नाही बनवणार. मग तो चेहऱ्याचं दर्शन घेणार नाही, तो चरणाला वंदन नमस्कार साष्टांग दंडवत या गोष्टी कशाला चर्चा करायची? तो दक्षिणादान देईल का? ज्याला स्नान करणं प्रयागामध्ये ही गोष्टच मान्य नाही, तो प्रयोग शब्द आल्यावर. पण ज्याला आवडत, ऐकायला ज्याला आवडत नाही तो तिथं जाऊन दक्षिणेसारखं दान देईल का? वाचा बरं पुढे. जो तुळसीत नगाली जीवना तो काय करील प्रदक्षिणा. सजन दे कोणी न करी न म्हणा तो घेऊन सदनान जाय. जो तुळशीला पाणीच घालत नाही तो तुळशीला प्रदक्षिणा घालेल काय? आणि एखादा जर रस्त्याने सज्जन माणूस दिसला त्याला जो नमस्कारच घालत नाही, उलट तो दिसला की तोंड फिरवतो, त्याला घरी आणेल का? वाचा बरं. जो वाट सांगे ना पतिकाती मंदिरात निधीच जाते. मुखे निंदी देव भक्ताचे तो हरी कीर्तनाचे नवदाय. एखादा जर रस्ता विचारला, महाराज ही वाट कुठे जातो? मला कोर्टीला जायचं. त्याला जो रस्ता बी सांगत नाही तो माणूस त्याला रस्ता चुकलाय म्हणून तहानेने भुकेने व्याकुळ झालाय मग घरी आणेल का? फुकटचं काय म्हणायचे? हा समोर गेल्या 5 किलोमीटर कोर्टी. जो एवढंही बोलत नाही त्याला घरी आणून चहापाने करेल का? कधीच नाही. जो स्वतःच्या मुखाने भगवंताची निंदा करतो, हे देव आपल्याला मान्य नाही, तो भगवंताच्या हरिकीर्तनाला येऊन बसेल का? नाही. लोक चर्चा करतायत. वाचा. करणी नायक गंगा महात्म्य जान तो कैसा करील सचेल स्नान. देवी नरहरी न घेती देव दर्शन तो कैसा नमस्कार घालील. माणसाने किती अंदाज बांधला. एखाद्याने गंगा नदीचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. गंगेमध्ये आंघोळ केल्यावर असं असं रे गणकरवर तुझं ते गंगा महात्म्य. मग जो इतका द्वेष करणारा माणूस आहे तो सचिन म्हणजे अंगातल्या कपड्यासहित गंगेमध्ये स्नान करेल का? नाही. अगदी त्याचप्रमाणे जो देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा तयार नाही तो देवाला नमस्कार कसा करेल? वाचा बरं. आसो या परी बोलते नर नारी. आसो या परी बोलते नर नारी मग देवळी प्रवेशला नर हरी. असे तो कोणी ते अवतरी देवाची सत्वर पाहत ते राम राम. असं करीत करीत नरहरी सोना तिथपर्यंत पोचला गाभाऱ्यापर्यंत. असं 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 चापसायला डोळ्याला पट्टी बांधली ना त्याच्या गाभाऱ्यामध्ये. सावकार म्हणाला जरा दमाने पडन आमचा देव खातो. तुझ्यासारख्यांमुळे देव फार वैतागलेला असतो आधीच. नेमकं चापसलं की त्याला लागली व मूर्ती. आता ती मूर्ती शोधत शोधत त्याला कुठपर्यंत यायचंय? कमरेपर्यंत. माप कमरेचं घ्यायचंय. चापसायला सुरुवात केली. काय झालं पुढं? तवदशा भुजा पंचवदन गळा पन्नागाचे भूषण लटा शोभायमान विभूती चर्चन सर्वांगी श्रीराम जय राम जय जय राम. नरहरी सोनाराने चापसायला सुरुवात केली. महाराज कुठं आणलंय हो मला? पांडुरंगाच्याच गाभाऱ्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पांडुरंगाला हात किती महाराज? देवाचे हात वाढले 10 हात. शंका आली त्याला. दशभुजाचा देव कोणता? भगवान शंकर. आणि 20 हाताचा राक्षस कोणता? रावण. 20 हाताचा रावण आणि 10 हाताचा भगवान शंकर. हात मोजले तर 10.
शंख आली म्हणून तोंड बोजायला गेला. 1 2 3 4 5 काय झालंय ग? 5 तोंड का लागतायत मला, 10 हात का लागतायत? डोक्यावर बघितलं तर डोक्यावरती जटा. बापरे. अजून त्यानं जास्त लक्ष देऊ गोंधळ झाला थोडासा. गळ्यामध्ये आला. गळ्यामध्ये बघतो तो बरे मोठे साप. नरहरी सोनार जाग्यावरती दचकला, घाबरला. काय झालं पुढं? गजकर्म गांबर नीलकंठ मृडानीवर तोची साक्षात विटेवर उभा राहिला तया वाटे. श्रीराम जय राम जय जय राम. सोनाराने विचार केला, माझ्या देवाचे 10 हात या पांडुरंगाला कसे, माझ्या देवाची 5 तोंड या पांडुरंगाला कशी, माझ्या देवासारखी जटा या पांडुरंगाला कशी, माझ्या देवाच्या गळ्यामध्ये साप असतात, पांडुरंगाच्या गळ्यामध्ये साप कसे, माझ्या देवाच्या सर्वांगाला विभूती भासलेली असते. सापसून बघितलं तर याही देवाच्या सर्वांगाला विभूती भासलेली. खाली बसायचं अंथरून बघितलं तर गजचर्म हत्तीचं कातड दिसलं. अंगावर बघितलं तर वाघाचं कातड. आणि मग त्याच्या डोक्यात आलं, अगदी जसाच्या तसा हुबेहूब हा परमात्मा पांडुरंग कसा असू शकेल. याचा अर्थ योगी 28 विठेवरी उभा वामांगी रुक्माई. आणि त्यांच्याही घरावर माझ्या देवानं कब्जा केला की काय, माझ्या देवाचं अतिक्रमण इथपर्यंत आलं की काय. वा 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 महादेवा. लोक तुला नावं ठेवतात ना स्मशानात राहणारा म्हणून, स्मशानवासी. आज बघा स्मशानात राहणारा माझा महादेव पांडुरंगाच्या गाभाऱ्यात येऊन विटेवर उभा राहून दाखवलं की नाही. नरहरी सोनाराने विचार काय केला, वाचा बरं. म्हणे हे माझे आराध्य दैवत नेत्री काढा केले व्यर्थ. धरुणी चित्तात कांडोनी पाहत निज दृष्टी. श्रीराम श्रीराम जय राम राम. अरे आयुष्यभर तुमची साधना केली, आराधना केली, आणि माझा देव माझ्या समोर उभा राहिला विटेवर. 5 तोंडाचा 10 हाताचा विभूती अंगाला लावलेला, गळ्यामध्ये साप, डोक्यावरती जटा. वा वा वा. हत्तीचं कातड वाघाचं कातड ज्यानं सोबत बाळगलं, आणि तो माझा भगवान शंकर विटेवरती उभा असताना माझ्यासारख्या दरिद्राने डोळे झाकून घ्यावे. नरहरी सोनाराने पट्टी बांधलेल्या डोळ्यातून घळाघळा अनुतापाने पश्चातापाने उद्विग्न देऊन अश्रू व्हायला लागली. आणि त्यानं ती पट्टी डोळ्यावरची सरकवली. महाराज पुढं. तो विटेवरी वाघाला निळ मस्तकी मुकुट हाती शोजवळ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मला कंटे कौतुभा वैद्य श्रीराम जय राम राम. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून. तुळशी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर. मकर कुंडली तळपती शोणे कंठी कौस्तुभ मनी विराजी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. अरे माझा पांडुरंग एवढा सुंदर आहे. ज्यावेळी डोळ्यावरची पट्टी नरहरी सोनाराने बाजूला सारली, 5 तोंडाचा 10 हाताचा विभूती फासलेला, गळ्यामध्ये साप असलेला, डोक्यावरती जटा धरलेला देव गायब झाला. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी जसंच्या तसं, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, वैजयंतीची माळ आहे, कानामध्ये मकर कुंडल आहे, आणि तो पांडुरंग त्या नरहरी सोनाराला दिसला. पुढे काय झालं. आणि दिव्य कुंडले मकर हृदय विशाल माझ शिवळ. घरी ठेवून दोन्ही कर शोजवळ. काते पितांबर वेष्टीला. श्रीराम जय राम राम. समाचार दृष्टी विटेवरी साजिली, तेथे माझी हरी पूर्तीरा. आणि करल गे माईक पदार्थ. तुकोबरायांच्या गाथेतला पहिलाच अभंग समचरण. आणि विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शिवदाता. आजचा अध्याय आम्हाला एवढाच सांगून जातो. अध्यायाचा शेवट आला महाराज अगदी 5 मिनिटांमध्ये.
पण हेच सांगेल तुम्हाला, विटेवरी ज्याची पाऊली समान तोची एक दानशूर दाता. माझा पांडुरंग फार उदार यादी या संसारा उठावी करा. शरणचा उदारा पांडुरंगा. त्या देवाला शरणचा देव तुमच्यासाठी काहीच कमी पडू देणार नाही. पंढरीची जारे आल्यानो अंधेनाचा सोयरा वाट पाहे उभा, तो तिथं आपली वाट बघतोय. भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी. मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळ. कशासाठी सांगितलं माहिती? झाली या दर्शन एक वेळ. एक वेळ दर्शन घ्या. चंद्रभागेमध्ये एकदा स्नान करा. आयुष्यभराचं सगळं पाप निघून जाईल. पाप ताप दैन्य बळे उठावटी आणि झाली या बेटी हरिदासाची. हा येडा तिथं राहिला आणि इथं आला. देव बघायचं नाही म्हटलं, पण देवानं ठरवलं तुला इच्छा नाही मला पाहण्याची, पण मला इच्छा आहे तुला दर्शन देण्याची. एवढं कळलं तरी बसाच. देवाच्या मनात असताना तुझा उद्धार करायचा आहे. देव आपला उद्धार करण्यासाठी टपून बसतो. युगे 28 आमच्या मनात असतो नाही तर नसतो. आणि ज्याला अहंकार होतो देव तिथून पळून जातो. आणि तो कुठे सापडतो सांगा बरोबर? सगळ्यात लाडक्या भक्ताला दर्शनाच्या वेळेस देव जपून बसला. शाप कोणा भक्ताचा इथे बाजतो आहे. आणि म्हणून हा गाभाराही हिताचा दिसतो आहे. ज्ञानोबाला विचारतात नामदेव महाराज, लोक कुणाच्या पाया पडतायत रे? ज्ञानोबा मला देवाच्या. मग मला देव का दिसत नाही? तुझा देव इथं नाही. कुठे? तुझा देव तिथं सावतोबाच्या मळ्यात आहे. मी एकादशीला इथं आलो, देव एकादशीला त्याच्या मळ्यात कसा काय? तुला गर्व झाला ना, म्हणून तुझा गर्व घालवण्यासाठी. नरहरी सोनारानं बघितलं इथं तर वेगळंच रूप दिसतंय. काय केलं देवाना पुढं? समाचार दृष्टी नरहरी विस्मित झाला कोटी. मागुते धाको मी पाहता दृष्टी. हो हाताची दृष्टी लागला. त्यानं तो पांडुरंग बघितला. काय करणार आहे? करंटीचे विचार करंटीच असल्यावर त्याला पुन्हा भटकन डोळे झाले. नाही 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 चुकलं. मला बघायचा नव्हता हा देव आणि दिसला. मला कसा काय दिसला? पुन्हा डोळे भटके मिळले. माप तर घ्यायचंय. आता कोण आहे विटेवर सांगा बघ. आता कोण आहे? आता पांडुरंग आहे ना. कारण डोळे उघडले पांडुरंग दिसला होता. थांबा महाराज, आता माप घेतो. आता माप. पुन्हा चापसायला सुरुवात केली. पुन्हा 10 हात, पुन्हा 5 तोंड, पुन्हा तेच साप, त्याच जटा, तेच विभूती, पुन्हा तेच वाघाचं पातळ, तेच पुन्हा चर्म, हरणाचं, हत्तीचं. नरहरी सोनार म्हणते काय होते बाबा? डोळे झाकले की महादेव आणि डोळे उघडले की पांडुरंग. आता उघडायची नाही पट्टी. डोळे उघडले की कोण दिसतोय? काय केलं पुढं? सर्वेची उघडली नेत्र पाती. दृष्टी देखील रुक्मिणापती. मग अनुताप धरणी आदिती. नमस्कारी गातला श्रीराम जय राम जय राम. महाराज घ्याना कपरेचं मा थांबाव. घ्याना महाराज मा. कारण सावकाराला दिसत होती ती पांडुरंगाची मूर्ती होती. कोणाचं माप घ्यायचंय? नवस कोणत्या देवाला केलाय? पांडुरंगाला ना. मग हा 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 इथं 5 तोंडाचा 10 हाताचा भगवान शंकर त्याच काय बोलता महाराज? पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये भगवान शंकर बसावं तुम्ही. पुन्हा त्यानं ती पट्टी थोडीशी खाली सरकवली. पुन्हा ते समचरण दृष्टी ठेवायचा. पुन्हा बळकवर, पुन्हा चापसत, पुन्हा 10 हात, पुन्हा ते कापड खाली घेतलं. पुन्हा पण नरहरी सोनाराच्या लक्षात आलं मला देव पाहायचा नव्हता, पण देवाची इच्छा होती की मला दर्शन द्यायचं होतं. कळालं त्याला हा विटेवरचा देव फार साधा सोपा आहे महाराज. उदार उगत म्हणतात का माझे तुकोबार आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. अरे भगवंताला शरण जा. तुझी इच्छा नसली तरी तुझं कल्याण करण्यासाठी तो तिथं थांबला. दुर्योधन नरकात घेतला. दुर्योधन नरकात आणि त्याचा उद्धार फक्त धर्मराजा वैकुंठाला जाताना समोरून एकदा बघितलं तरी त्याचा उद्धार होणार होता.
पण ती 6 महिने त्या नरकात रवरव कुंडात खाली मुंडकं घालून बसला का? धर्मराजाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून. इतकी इरस कोणाची? दुर्योधनाची. आणि त्या नरकाच्या दारात धर्मराजा उभा होता. कधीतरी त्या कुंडामध्ये दम भरल्यावर तरी वर बघशील का नाही तू? त्या दुर्योधनाचा दम भरल्यावर बघितलं तर धर्मराजा उभा होता. आणि दुर्योधनाला सुद्धा स्वर्गात जागा मिळाली महाराज. याला म्हणायचं धर्मराज आणि त्याला म्हणायचं दुर्योधन. नरहरी सोनाराचं तेच झालं. पण भगवंत उदार आहे, भगवंत कृपाळू आहे, कनवाळू आहे. याचा उद्धार करायचा होता. म्हणून ही सगळी जी याला म्हणतात खेडी, देव खेडी आहे म्हणतात ना, तो असा आहे. मने जय जय देवा देवा सकळ विश्वाचा निज जीवा जय जयादी सदा शिवा शरण केशवा तुझ आलो. देवांच्या देव असणाऱ्या महादेवा आणि साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायक असणारे विष्णुदेवा, हे सदाशिवा सहज रूप, आज आम्ही तुला शरण आलो. केशवा माधवा भेद आम्ही केली, पण देव एक आहे. हरी आणि हर आमच्यासाठी आहे. भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं निरंतर ध्यान करतात आणि आम्ही म्हणतो आम्ही शिव आणि त्याचे शिवभक्त. काही म्हणतात आम्ही विष्णू भक्त. त्या देव जर एकमेकांचा आदर मान राखत असतील, देव त्यामुळेच मोठे ना. हे नरहरी सोनाराला दाखवायचं होतं, तू भगवान शंकराचा भक्त आहेस म्हणून मला आवडतो. गमत लक्षात ठेवा. पांडुरंगाला नरहरी सोनार का आवडत होते? कारण तो भगवान शंकराचा एकनिष्ठ भक्त होता म्हणून. पण तुला कळावं, भक्त आडाणीपणात मरू नये ना. आयुष्यभर भक्ती केली त्याला सत्यच कळलं नाही, त्याला सत्य कळावं. नरहरी सोनारा ज्या हरीची पूजा, हराची पूजा करतो, हरी आणि हर एक आहे, आमच्यात भेद नाही, हे तुला कळावं. असाच आडाणीपणा तुझा शेवट होऊ नये, हीच पांडुरंगाची इच्छा होती. आणि ती पांडुरंगाची इच्छा पूर्ण करून घेतली देवाने. आणि हे नरहरी सोनाराला कळालं म्हणून त्याने स्तुती करायला सुरुवात केली. डोळ्यावरची पट्टी काढून टाकली. काय म्हणाला? वाचा. जय श्री सागर विलासिया जय नीलकंठ स्मशान वासिया एक राज. जय जय जयाजी कैलास. जय जयाजी कैलास वासा जय जयाजी वैकुंठ दिशा जय जयाजी भक्त परेशा अद्वैत वेशा जगद्गुरु. आता मात्र नरहरी सोनारीने दोन्ही देव एकच धरले बघा. कैलास वासा कोणाला म्हणा? भगवान शंकराला. आणि वैकुंठ दिशा विष्णुदेवाला, पांडुरंगाला. मग एक देव दोन जागेवरती कसा? तो नरहरी सोनार म्हणतोय की मला कळालं, जो कैलासाचा भगवान शंकर आहे ना, तोच विटेवरचा पांडुरंग आहे. आणि जो विटेवरचा पांडुरंग आहे ना, तोच कैलासावरचा भगवान शंकर आहे. तसं नसतं तर डोळे झाकल्यावर भगवान शंकर आणि डोळे उघडल्यावर पांडुरंग एकाच विटेवर कसे दिसले असते? विटा तर त्याच आहे, विटा बदललेल्या नाहीत ना. विटेवरती भगवान शंकरही दिसतो, विटेवरती पांडुरंगही दिसतो. डोळ्यात बदल, डोळ्यात भेद आहे, डोळ्यात पाप आहे, डोळ्यात फरक आहे. आणि ते सगळं पाप जर धुवून काढायचं असेल ना, विटेवरचा देव खंबीर आहे. आणि आज तू दाखवलं, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म जाणून शरण आलो. वर्म कळल्यावरच माणसं शरण जातात. हा, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे आणि सूर्याशी चालणे तुझी या बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आज मला कळलं, विटेवरचा पांडुरंग तोच कैलासाचा महादेव. हा, कैलासाचा महादेव तोच विटेवरचा पांडुरंग. म्हणून रामदास स्वामी त्या पांडुरंगाला म्हणतात, हे कोटे गेले सुदर्शन, काय केले धनुष्यवान, आणि करकटेवरी ठेवून काय करीतो श्रीरामा. अर्थ कळला? शेवटचीच ओळी आहे त्याच्यानंतर. कोठे गेले सुदर्शन, भांडण कोणाबरोबर चालू आहे? रामदास महाराजांचं पांडुरंगाबरोबर. आणि विचारताय काय? कोठे गेले सुदर्शन? अरे सुदर्शन चक्र कुठे आहे? आमच्या आया बाळावरती अत्याचार होतो, ते सुदर्शन का बाहेर काढत नाही? कोठे गेले धनुष्यबाण, अरे अन्यायानं आम्ही गांजलोय, घेणं ते धनुष्यबाण, ओढणं ती कानडी, सोडणं तो बाण, आणि मारणं या आदरणीयांना पाप्यांना. तो धनुष्यबाण घेत नाही, सुदर्शन घेत नाही. आणि कमरेवरती हात ठेवून, कमरेवरती हात ठेवून काय करीतो श्रीरामा. राम आहे का तू?
पण रामदास स्वामींना माहित होतं ना, राम तोच आहे, कृष्ण तोच आहे आणि पांडुरंगही तोच आहे, भगवान शंकरही तोच आहे आणि माझा पांडुरंगही तोच आहे. त्या देवाची स्तुती नरहरी सोनारने केली, त्याची शेवटची ओवी आणि कथेची आपण सांगता करूया. वाचा. जय श्री सागर विलासिया, जय नीलकंठा स्मशान वासिया, जय भक्तवत्सल पंढरीराया, निरसी माया भक्ताची. हे भगवान, क्षीरसागरामध्ये राहणारे म्हणजे विष्णुदेवाचं वर्णन. हे नीलकंठा म्हणजे कोणाचं वर्णन आलं? पुन्हा भगवान शंकराचं वर्णन आलं. भक्तांवरती आई ज्याप्रमाणे लेकरावर माया करते ना, अगदी तसा भक्त वत्सल असणाऱ्या पांडुरंग परमात्मा हा नरहरी सोनार आजपासून तुझा दास आहे, आजपासून तुझा गुलाम आहे, आजपासून तुझा सेवक आहे, आजपासून हरियाने हर माझ्यासाठी एक आहे. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत सावता बाबा महाराज की जय. धन्यवाद हनुमंत महाराज काळे. अतिशय सुंदर वाचकाची सेवा आपण या ठिकाणी केली, त्याबद्दल समस्त नाळेवस्तीच्या वतीने आपला शतशः आभारी आहे. त्याचबरोबर धन्यवाद बाबर गुरुजी, आपल्या ओघवत्या वाणीतून सर्व श्रोत्यांना मंत्रमुक्त केलं, त्याबद्दल आपलंही आभार. उद्या या ठिकाणी 6:30 ते 8 या वेळामध्ये संत नामदेव महाराजांनी आपल्या सोबत कुत्र्याला जेवण घातलं हा जो कथा भाग आहे, या कथेचं वाचन आणि निरूपण या ठिकाणी संपन्न होणार आहे. वेळ थोडासा कमी पडतोय. उद्या आपल्याला या सेवेसाठी हरिभक्त परायण विनायक महाराज उरमुडे, माला तालुका सोलापूर हे वाचनासाठी आपल्याकडे येणार आहे आणि त्यांना सूचक म्हणून हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज साळुंके, सातोली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या जोडीला आपण खास आमंत्रित केलेलं आहे. आम्ही तर असणारच आहे, पण ही जोड विशेष आमंत्रित आहे, त्यामुळे उद्या बरोबर 6:30 वाजता कथा सुरू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.